अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. आपल्या सर्वांचे राजयोगी कानिफनाथ या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मागील व्हिडिओत आपण पाहिले की मारुतीरायांवर आलेल्या संकटाचे निराकरण मच्छिंद्रनाथांनी केले व ते पुढे तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. आता आजच्या भागाला सुरुवात करूयात. तीर्थयात्रा करत करत ते हिंगलाज या ठिकाणी ज्वाळामुखी भगवती मातेच्या दर्शनाला आले. त्यांच्या द्वारावर अष्टभैरव हे पहारा देत होते. त्यांनी मच्छिंद्रनाथांना दुरून येताना पाहिले. नाग अश्वस्थ वृक्षावरील सर्व देवी देवता नाथांनी प्रसन्न करून घेतलेले आहे, तरी आता तो कुठपर्यंत या प्रवीण झालेला आहे हे पाहण्यासाठी अष्टभैरव नाथांसमोर उभे राहिले. मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करू लागले. तेवढ्यात भैरवांनी नाथांना अडवले. थांबा जोगी महाराज, तुम्ही कोठे चालले आहात? यावर नाथ म्हणाले, मनात शक्तीच्या दर्शनाची ओढ लागली आहे, त्यामुळे तुझ्या दर्शनाला मी जात आहे. थांबा. येथे जो कोणी मातेच्या दर्शनाला येतो त्याचे पाप पुण्य आम्ही विचारून घेतो. तो जर आम्हाला पुण्यवान दिसला तरच त्याला अंबेच्या दर्शनाला जाऊन देतो, अथवा याच ठिकाणावरून त्याला परत माघारी पाठवतो. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत केलेले पाप पुण्य आम्हाला सांगा, अथवा येथून माघारी फिरा. यावर नाथ म्हणाले, आम्ही पाप पुण्याचा हिशोब ठेवत नाही. आजपर्यंत जे जे कार्य केले ते श्री गुरूंच्या चरणी अर्पण केलेले आहे, त्यामुळे आम्हाला पाप आणि पुण्य कसले? यावर भैरवनाथांना म्हणतात, ज्याने जन्म घेतला आहे त्याला पाप पुण्य कर्म आलेच. जर तुम्हाला मातेच्या दर्शनाला जायचे असेल तर तुमचे केलेले कर्म सांगा, नाहीतर तुम्हाला युद्ध केल्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही. शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले, प्राण्यांना शासन करण्यासाठी आम्ही अवतार घेतलेला आहे, तेथे तुमचा काय प्रताप दाखवता? यावर भैरव क्रोधित होऊन म्हणाले, आता उशीर न लावता युद्धाला सुरुवात करा. हातात शस्त्र घेतली. मच्छिंद्रनाथांनी आपल्या भोवती वज्रास्त्र निर्माण केले. नाथांमध्ये आणि भैरवात घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात भैरव जमिनीवर कोसळले. त्यांचे प्राण कंठावर उरले असताना युद्धात निर्मित झालेला आवाज देवीने ऐकला. तिने कोटी चामुंडा युद्धभूमीवर पाठवल्या. नाथांनी त्यांच्यावर मोहनास्त्र टाकले. ज्या मोहनास्त्राच्या प्रभावाने सर्वजणी सैरावैरा पळू लागल्या. कोणी आपले वक्षस्थळ पेटू लागले, कोणी तोंडात माती टाकू लागल्या, कोणी आपले वस्त्र काढून झाडाला गुंडावू लागल्या, कोणी पाषाणाला स्तनपान करू लागल्या, तर कोणी अलक निरंजन म्हणून भिक्षा मागू लागले. अशी अवस्था पाहून नाथांनी सर्वांची वस्त्र आकाशी उडवली. माया अस्त्राने असंख्य पुरुष निर्माण केले. त्या चामुंडा जेव्हा भानावर आल्या तेव्हा पुरुषांकडे पाहून लज्जित होऊन ती देवीच्या दिशेने धाव घेऊ लागल्या. मातेला झालेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा अंबेने अंतर्दृष्टीने शोध घेतल्यावर त्यांना मच्छिंद्रनाथ दिसले. ती युद्धभूमीवर आली. मातेला बघताच मच्छिंद्रनाथांनी मातेच्या चरणावर आपले डोके टेकवले. मातेने त्यांना अंकावर घेऊन प्रेमाने त्यांचे मुख कुरवाळले. हे मच्छिंद्र, बरा पराक्रम करून दाखवलास, परंतु आता भैरवांना सावध कर. मातेच्या आज्ञेने नाथांनी भैरवांना पुन्हा शुद्धीवर आणले. नाथ अंबेच्या मांडीवर बसलेले पाहून भैरव आश्चर्यचकित झाले. शेवटी भगवती माता नाथांना म्हणाली, मलाही तुझ्या विद्येचे चमत्कार बघायचे आहे. समोर असलेले पर्वत हवेत उचल आणि त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी ठेव. यावर नाथांनी वातास्त्राने ते पर्वत हवेत उचलले व पुन्हा वायू अस्त्र काढून घेऊन ते पर्वत खाली उतरवले. यावर मातेने प्रसन्न होऊन नाथांना स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र हे 2 अस्त्रे दिली.
मातेला आपल्या शाब्दिक कवित्वाला सहाय्य व्हावे ही विनंती नाथांनी केली. मातेनेही त्यांना आशीर्वाद दिला व नाथ पुढे तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढील भागात आपण पाहणार आहोत नाथांनी सर्व भूतावळांना कसे युद्धात पराभूत केले आणि त्यांना आपल्या शाब्दिक कवित्वासाठी सिद्ध करून घेतले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.